पूजा जाने संत पूजा जाने संत पूजा संत पूजा काळाचे उठले काळाचे उठले संतने काळाचे उठले ब्रह्मा विष्णु ब्रह्मा विष्णु लोटांग ब्रह्मा
अशा प्रश्नाच्या अभंगातून प्रतिपादन करतात. संत पूजा जाने केले, संत पूजा जाने केले, ठाणे काळाचे उठविली. संत पूजेचे महिमान ब्रह्मा विष्णू लोटांगण. संत पूजा ज्याच्या घरी तेथे विठ्ठलाचे हेरी. संत पूजेचे महिमान ब्रह्मा विष्णू लोटांगण. तुका म्हणे गरुडध्वजा बहु आवडे संत पूजा. संत पूजेचे महिमान ब्रह्मा विष्णू लोटांगण. विठोबा कुमारी विठोबा कुमारी जय विठोबा. आज आम्हाला त्रिवेणी संगम प्राप्त झाला. संकष्टी गणपतीचा, त्यात संतांची पूजा आणि कार्तिक महिना आणि आमच्या पायवारीतला नंबर मला इथं मिळाला. पायवारी माझ्या नंबर असायचा, त्यामध्ये नंबर मला कुठं का गावात कुठल्या मिळतोय, कारण अजून तोला मी जात नाही, तर तिथं आमचं नाव आहे तिथं. म्हणजे तिन्हीचा संगम आहे. विघ्नहर्त्याचे अन्न प्राप्त करून आपण काय काय गणपतीला नमिदा, गणपती माऊली सारदा. आता गुरुराया दंडवत. गुरुचरणी ठेवून मस्तक, गुरुचरणा मस्तक ठेवून आपण करायचं आहे. महाराज म्हणतात जोडून या कर चरणी ठेविला, जोडून या कर चरणी ठेविला. जोडून या कर चरणी ठेवी तू माता. जोडून या कर चरणी ठेवी तू माता. देवी तो माता दोन्ही कर दोन्ही चरणी ठेविला माता. दोन्ही कर दोन्ही चरणी ठेवी तो माता. दोन्ही कर दोन्ही चरणी ठेवी तो माता. प्रसादी विनंती माझी पंढरीनाथ. परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. अखंडित असावे ऐसे
वाटते पायी अखंडित असावे ऐसे वाटते पायी अखंडित असावे ऐसे वाटते पायी अखंडित असावे ऐसे वाटते पायी आपलं पहिलं प्रकरण कुठलं तर भोपाळ आपल्या पायवारीला कार्तिकेचे आपले जे वाय आहे मल्लापणांचे त्यामधला असा आहे जोडून या कर करणी ठेवीला माता आम्ही माता ठेवलो अखंडित असा आहे जे वाटते मला अखंडित पाहिजे विभागणी नको आणि ही बी कोणाची कृपा चालू होती ईश कृपा संत कृपा अंतःकरण कृपा शास्त्र कृपा महाराज म्हणतात कीर्तन म्हणजे काय कर्तन हो काय कृपाया केली सारी कृपाया केली संत जनी कृपाया केली संत जनी कृपाया केली संत जनी माझी अलंकारी देवानी माझी अलंकारी देवानी माझी अलंकारी देवानी माझी अलंकारी देवानी प्रीतया लागली चरणी प्रीतया लागले चरणी प्रीतया लागले तुका चरणी ओळात दे तुका चरणी ओळात दे तुका चरणी ओळात दे तुका चरणी लोळत दे कृपया केली संत जने कृपया केली संत जने आपण ठराव केला चंद्रजी उडवला की कीर्तन सफल पाहिजे वेळेची एक मर्यादा 1 तासातच घ्यायचं आहे कृपाया केली संत जनी माझी अलंकारी दिवाणी प्रीते लावित लावली कीर्तन तुका चरणी लोळताचे आता आपण अभंग करतो संत पूजा ज्याने केली ठाणी काळाची उठवली महाराज वर्णन करतात संत पूजा ज्यानं केलं त्यानं ठाणाचं काळाचं ठाणच उठवलं दोन्हीकडं आईबापाकडलं आणि घराण्याकडलं ठाणच उठून ठेवलं काळाचं एवढी ताकद आहे संत महिमेचं महिमान ब्रह्मा विष्णूला सुद्धा कळत नाही संत पूजेचे महिमान ब्रह्मा विष्णू लोटांगण ब्रह्मदेव विष्णू लोटांगण येतात तिसरे चरण असं आहे संत पूजा ज्याच्या घरी तेथे विठ्ठलाची फेरी संत पूजा ज्याच्या घरात आहे ते तो कोणाची फेर आहे विठ्ठलाची फेर आहे शेवट चरण असा आहे तुका म्हणे गरुड ध्वजा बहु आवडे संत पूजा देवाला काय आवडतात तर संत पूजा आवडतात देवाला का आवडतात देव म्हटला मी आणि संत दोन नाही कसा आहे माझा आणि त्यांचा नातं सांगताना हरी हरी तैचे हरेचे दास हरे तैचे हरेचे दास हरे तैसे हरेचे दास हरे तैसे हरेचे दास आई तया भयमो चिंता आस
नाही तया भय चिंता नाही तया भवमय चिंतास नाही तया भवमय चिंतास ओवने राहाती उदास ओवने राहाती उदास ओवणे राहाते उदास ओवणे राहाते उदास भक्तीचे धरुणी पाय गजिरे जन धरुणी पाय धरुणी पाय त्यागिरे जन धरुणी पाय त्यागिरे जन धरुणी पाय त्यागिरे जन हरी तैचे हरीचे दास हरीचे दास हरिते हरिते दास हरिते हरिते दास नाही तया चिंता मोहात नाही तया मोहात चिंता मोहात नाही तया चिंता मोहात उदात उदात होऊन राही उदास होऊन राही उदास धरुणी पाय तेजिले जन धरुणी पाय तेजिले जन भयकट काल भयकट काल भयकट काल त्यागिले जन त्यागिले जन संतांना का महत्व दिलं संत असतात कसं त्याचं उदाहरण महाराज सांगतात हरी तैचे हरीचे दास जसा हरी आहे तसं त्याचा दास आहे
नाही चिंतामय भोम आज चिंता नाही मोह नाही चिंता नाही गावी विष्णुदासाच्या गावी चिंता विष्णुदासाच्या गावी नाही देव आला घरा नंदाच्या घरा धन्यच्या त्या दैवा देवादी चिंता ते पळाली गोकुळाबाहेर देवेशे भेतरी केला देवे चिंता पळाली जो पण हे गोकुळ आहे या गोकुळात जो पण चिंता आहे तो पण प्रगती होणार नाही. तुम्हाला आपण अजून आठवणी येतात आताच घसरालाय उद्या कसं आहे तो वयाच्या मनात सारखं त्याचं ध्यानात ठेवलं पाहिजे तो दिसला पाहिजे सारखा कुठं जाईल तिकडं. भाऊसाहेब बार्शीकर आपल्या फडावर होऊन गेला वाचकार फडापोरी मल्लप्पणा असताना त्याची ख्याती अशी आहे दिंडी जाऊन आली की उभा राहिला एकदा द्वादशीला आल्यावर दुसऱ्या दिवशी त्यानं सोडायचं स्वतः देव काठी हे घेऊन यायचा छत्री त्यामध्ये फार त्रास नको म्हणून हे 2 तास 3 तास कीर्तन आलं. त्यानं लिहित असताना अकाउंटची कामं करतो आता 13 अध्याय सगळं घेऊन टाकलं. म्हणजे काय ध्यास आहे हरिचैचे हरिचे दास नाही त्या भय मोह चिंता भय नाही. कारण सरळ महाराज म्हणतात भगवत भक्ताला भ्यायचं काम नाही. कशामुळं तुझ्या बळे पंढरीनाथा लालो निर्मळ तुटली व्यथा घातला बहार तुझ्या माता न भे सर्वता तुका म्हणे भय नाही. आणि पहिला 16व्या अध्यायातला म्हणतात अभयम तत्व संसती सत्वगुणाला की अभय भेऊ नको. अभय उत्तर संती केले जात संतांनी भेऊ नका म्हणजे संत कसा येतात अभय भेट नाही ते निर्भय असतात. मोठ्यानं सारा सांगतात हरी भय नाही जन्म घेता भय नाही मोक्ष सुखानो लाता मोक्ष सुखानो लाता मोक्ष सुखानो लाता मोक्ष सुखानो लाता तुका म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता निकटकारू देवे
भय नाही जन्म घेता मोक्ष तुका बोलाता तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची सेवा करायची आहे. सेवा म्हणजे काय पाय दाबणे हे नवा. सेवा हे आवडी उच्चारावे नाम वेदाभेद भ्रम अभेद जाणून सेवा म्हणजे भजन नामचिंतन. पायी हरेला पण नामच म्हणाशिवाय दुसरा विषयच नाही. नामच खाते नामच पिते देवावर मी झोपते. पंढरीच्या पेटे मांडीले दुकान मनगटावरी तेल घाला आता दानाबाई म्हणत्या. तुम्ही काय तसं करतच नाही. नामच पण सारखं झालं पाहिजे. वैष्णवांची ताकद मोठी आहे. तुमच्या मग काय संकट बिंकट नाहीचं करतो. वैष्णव चालिले गरजत महावीर ते अद्भुत पुढे यमदूत पळत पुरला अंत महादोषा. तुमचा कुठलाही दोष होणार नाही एवढी ताकद आहे. संत कसा आहे ते चालते ज्ञानाचे बिंब ते आवळे सुखाचे कोंब. माणूस पण बांब लवके हे संतांच्यात बदल आहे. माझ्यात आणि त्यांच्यात काही नाही. पुढे 18 जाऊन सांगता आत्मज्ञानी चोखडी संत माझे रुपडे ते दृष्टी पडवावडी कामिनी दैची. आपण गेल्यावर म्हणतो आई जरी असली काय ती कुठे गेली. पहिलं बायकोलाच विचारतोय त्याप्रमाणे संत कुठं आहे. संत कुठं आहे चर्चाचार करायला. संत पाहिजे कृष्ण विष्णू हरी गोंद्या नामाचे निखिल पर्वत माझी आत्मचर्चा विषत उदंड गती आत्मा आणि अनात्मा. जड आणि चैतन्य कोणतं हे पहिलं कळलं पाहिजे. आपणाला जड कळणार नाही चैतन्य कळणार. भगवंत सोडला की सगळं जड होतोय. भगवंत म्हणजे चैतन्य हे संतांना कळले. या जडाला ते विचारत नाहीत. काय करायचं म्हणजे तुझं मत तू देणार आहेस. आम्हाला हे नको आहे. नको वैकुंठेचा वास तया सुखा हे नाश. अद्भुत रस कथा काळी नामाचा आहे. नामाचा अद्भुत रस हा कुठं मिळणार नाही. आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य असताना भजन चालली सगळी लोक बघाल ते म्हणजे काय काय ना भजन चालू आहे. रांग लागलं कशी मजा वाटत होती. तिथं गावात आल्यावर मला 2 आपली कीर्तन झाले दाखवायला आली. तुम्ही लोकांनी पब्लिकच करून टाकला. ते म्हणाले बघा वैष्णव संगती पुन्हा आनंद येतो. काय तुम्ही फणावतर का ताली लावला अमुक लावला. आता लावायलाच पाहिजे म्हणजे आमच्या गुरुचं म्हणणं आहे. पहिली चाल ठाय झालीच पाहिजे तेव्हा फड जागृत झाला. वास्कर म्हटलं की पहिली चाल ठाय मग लावा तुमचं संगीत बिंगीत मैफल तुम्हाला काय म्हणत नाही. पण ती चाल पसले येऊ दे नाही येऊ दे चाल चुकू दे कारण 8 माता घ्यायचं ते कसं बी होऊ दे. ज्याला मग दादानं वडूज बिडूकडे लावून दिलं सातारा जिल्ह्यातील ती आळंदीची पोरं म्हणलं तुम्ही किती वर्ष काढला. आम्ही काय वास्कर फळाचा अभ्यास म्हणला. आम्ही बाकी कुठं काढत नाही करत नाही कारण गुरुचा अभ्यास आहे. ते संत कसा आहेत. संत माझी रूपडी संत माझं रूप आहे. संत म्हणजेच मी देव आहे. देवतेचे संत संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. नामदेवराय स्वतः म्हणतात संतापायी भाव धरिता सद्भाव. संतापायी भाव धरिता सद्भाव. संतापायी माता ठेविता सद्भाव. संतापायी भाव धरिता सद्भाव. संतापायी भाव धरिता सद्भाव. नामदेवराय म्हणतात संत पायी भाव धरिता सद्भाव. तेने भेटे देव आप्याप म्हणून संताची भजावे. म्हणून संताचे अखंड भावे त्याचे पाय व्हावे दीन सदा. पितांबर छाया धरतो देव अखंड आहे नामदेवराय.
आणि निळोबारे काय म्हणतात, मार जाऊन गेले आधी दयाने दे संत ते, त्या संतांचे गेले पाहिजे. संतांच्या प्राप्तीने संत भेटल्यामुळं तरी देव चतुर्भुज झालाय. येते का ज्ञानवारांचं प्रमाण, संत भेटते आजे मग, संत भेटते आजे मग, भेटते आजे देने में झालो चतुर बुध, चतुर झालो चतुर्भुज, झालो चतुर्भुज, दोने भुजा सूर सद, दोने भुजा सूर सद, दोने भुजा दोने डबल तारीला म्हणाला तर तुमचं पुढं जातं, टायमात उठवाय पाहिजे, नाहीतर लक्ष्मण उठवत नाही. शक्य आहे की उजवत होवाल की मला लक्ष्मण देतं पडणार. सगळी लोक आमच्या जेवणाचा टायमिंग आज दिला आणि बुवाला काय आपलं सांगत उभारलाय, आमचा आम्हाला नाही, तुम्ही दोघा मी रंगू, बाकी यांना काय करायचं. म्हणून महाराज म्हणतात संत भेटत आजी मत, ज्ञानोबाला उत्तर देतात मला संत भेटतात. त्यावेळेला देव काय करतोय, त्याने मी झालो चतुर्भ, चार बोजा घेतो, तोळ सूक्ष्म तोळ या घेऊन पूजा आलिंगन भक्ताला भेटायसाठी वाढल्या असं तोळ सक्षम वाढल्या असं वाढल्यात. आलिंगाने सुख वाढे प्रेम चिदानंदी घोडे, हर्षे ब्रह्मांड उतडे समोर मी पण, तिथं मी पणा जायचा होता आणि सगळं वाट लावली त्या मी पणानं, त्या अहंकारानं केलंय. वास्तविक देह या नात्याला सगळ्याकडं उष्ण आणून केलाय, कारण त्यात काय लावलंय बघा, हरी पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, गेला एके ठाई मेळ, एके ठाई मेळा, गेला एके ठाई मेळ, एके ठाई मेळ, आला वेला अहंकार त्या मागे, अहंकार त्या मागे, एक काय देले मागे, एक काय देले मागे, एक काय देले मागे, काय देले मागे, एक काय देले मागे, काय देले मागे, एक काय देले मागे, एक काय पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाभेला सबळ अहंकार त्या पाठी, ते काय ते माझे, कोणही वागवी हे ओझे. बघा वास्तविक जीव कसा होता, मुक्त होता, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद घरातच चाललेला. आई सांगते तो थोरला भाऊ ही बहन तुझी, हे माझा आहे तुझा आहे. पहिले शिकवलं कोणी, आईबापानं. आईबापाला कळलं तर तुम्ही केला असता प्रत्येक गोष्टीमध्ये माझं
तुझं मी माझे आणि तुझे टाके बोजे भाव बळे पळती विहीर महादेव मी आणि माझं ह्यात गेलं. आता बघा पंचमहाभूतांड आणलं. पंचमहा म्हणजे पृथ्वी आप तेज वायू गगन. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पोकळी, गगन म्हणजे पोकळी, वारा, पाणी, ही 5 भूताचा मेळ केला. कारण बाबा आता देवाला साधणार आहे. कारण देवतेनं करारनामा केला. 8वीन पाय हा माझा नवस, रात्र दिवस पांडुरंगा यातनं एकदा मला बाजूला कर रे बाबा, यातनं बाजूला कर. तिथं तो आत गर्भात होता तोपर्यंत सोहम मी परमात्मा आहे. मागणं चालू काय केला, कोहम कवम कवा म्हटलं. कुठलंही पोरगा अजून पोरगी कवा कवच म्हणून किकळत आहे. आणि लोक आम्हाला म्हणजे तो तुम्ही खोटं बोलता, हे पहिल्यापासून बोलले. मी आणि माझ्यात गेलं का नाही अहंकार वाचेल का. प्रतिज्ञा आहे काय तुमचे 8वीन पाय हा माझा नवस रात्र दिवस देवी दिला देह भोजना गोमट का भजना. भजनाला तर तुम्हाला ते वाटायचं काय म्हणजे आम्ही ते वाटत नाही भजन करून आलोय आणि आम्हाला रात्री जागर करतात. काय केलं मी वाटत ती फळीची बाकीची होती मी ऐकत होतो. काय करून आलोय आम्ही भजन केलोय आणि आता रात्रीने कटलं गाडवा. तुला दिंडीचा नियम कुठं माहिती आहे का त्यांना. फक्त त्यांचं एवढंच होतं खावे प्यावे ल्यावे असावे सदैव हे चहा वगैरे संसार्या. दुसरा म्हटला तुमच्या दिंडीपेक्षा फार माणूस चांगला आहे म्हटलं त्या दिंडी काढतोय म्हणलं. आता त्याला तुम्ही करून द्यायला पाहिजे. काय म्हटलं सांग. तो म्हणला तू कशाच्या कामाचा पताक घे, पताक घेत नसला तर येऊ नको. दुसरी गोष्ट म्हटलं तू टाळ घेत असला तर घे नाही तर नको. पुन्हा माळ पाहिजे. या 3 गोष्टी आठी करत होतो. मला फार त्याचा आवडली. मी आता जा फिरतोय राऊंडाला ते सांगायला. आणि त्याच्या राऊंडामुळे माझ्याकडे कोणी आला तयार नाही. लोकांना खाया जेव्हा देतो म्हटल्याशिवाय कोणी येत नाही. आता भजन मी वाटत पडले होय. आपल्या दिंडीचं शेव काय कठलाही देव त्याचा उद्धार झाला पाहिजे. भलत्या आगामध्ये एकलीने खागे देव का भलतेनी मार्गे भक्ती का विषवैरागे आता वैर कुठल्याही मार्गाने दे वैरत्वाने दे सकाम भक्ती निष्कामी मार्ग. आपला ध्येय काय आता 55 वर्षाचं आमचं एक ब्रीज वाक्य आहे त्यासाठी आलो. खेडोबाची सगळी माणसं झाली. आता कायदा इकडे आहे महाराजांचा. इथले करी भलत्या परी परद्रव्य परणारी तांडोनी अभिलाष अंतरी वर्त व्यवहार हे सुखरूप. इकडे सांगितलंय कायदा परद्रव्य घेऊ नका, बाईला आणू नका. आता ह्यो त्यात गुंतलाय. आता त्याला काढायचा तर कसं काढायचा. कसा का बाबांना ये पहिला बाटलीचा दारच असायचे ते बघायला. अरे इथे भजनवाले आज तो भजनवाले आलेत. पहिलं दिंडी मी मजा केली. तसं काय बघतात भाऊ घेऊन यायचं ते मागणं ते बंद केलं. सारखी बघतात कुठं प्यायचे. बाई आटली तुम्ही म्हणतं बहीण आहे काय कोण आहे. आमचं पहिल्यापासून झाले असू द्या आणि 4 बायका करून प्राप्त पाहिजे हो. कारण तुम्हाला जर सुख पाहिजे तर महाराज माळकरी असू किंवा नसू दे ही 2 साधनं सांगितल्यात. साधन आहे तरी ही जुळणी. कोण 2 साधे परद्रव्य परणारी यांचा धरी विचार देव भाग्य घरा येते संपत्ती त्या सखळा तुका म्हणे ते शरीर घरभांडार देवाचे. ज्यावेळा आपला ब्रीद होतं स्वतःचं खाऊन स्वतः करायचं. बाप्पा असताना दसरा चौकमध्ये 5000 लोकांमध्ये पारायण केलं स्वतः चौन स्वतः. त्यावेळा अभंग आम्हालाही सोडवा हे सांगत होते. साधने तरी हे सांगलीला झालं, सोलापूरला झालं, परळी वैद्यन सगळीकडे केलं. ध्येय काय 2 साधनं सांभाळ. तुमच्या घरला चालत पैसा येतोय देव भाग्य घरा येते संपत्ती त्या संपत्तीच्या पाठी लागायच नाही ते येत आहे. भाग्याचे नि भरचे उद्यमाचे अपेक्षे संपत्तीचा आता पेशे घर आपोआप येतोय. पैशावर तुम्ही लागू नका. आता देव येतोय लक्ष्मी सकट घेऊन. हरी या सुखा कारणे देव वेडावला. Thank you.
सदना धन्य धन्य संत सदना येथे लक्ष्मी जागीरा शोभे नारायण येथे लक्ष्मी जागीरा शोभे नारायण या सुभाता देव वेळावला या देव वेढावला सोडोनी संत सदनीला वैकुंठ सोडोनी संत सदनीला वैकुंठ सोडोनी संत सदनीला देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला या तुका कारणे देव वेडावाला वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला धन्य धन्य वैष्णव सदोन जेत लक्ष्मी चैत शोभे नारायण लक्ष्मी आणि विष्णू जमून येतात बाकीची गाणी घुबडावर बसणारी आहे लक्ष्मीचे वाहन घुबड बी आहे लक्ष ठेवा तिथं बरकत पडता नाही इथं देव स्वतः येतोय नावडे वैकुंठी शेषाचे शयन वैष्णव दादा नावडे रमा म्हणे कैची नवल बरी देव बोलले वैष्णवांचे वैष्णव घरी लक्ष्मणी आतोडे कवणे बुद्धी वैष्णवांची सेवा करायची सुधी तसा देव स्वतः सांगितला 4 वेळा सांगतो तुला वैष्णवांची सेवा कर वैष्णवांची सेवा कर कुणी सांगितलं देवानं म्हणजे तर नाम ददन जिथं संत असेल तिथं देव स्वतःहून येतोय स्वतः बरोबर हत्या भार सगळं करून तुमच्यात काय कमी आहे का बघण्यासाठी येतोय त्यांना संताचा देवाला फार आवडत त्यांच्यावर मी आकार लावलोय नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती घोडा आला अशा आकार आमच्या ताडा भक्तीच्या घेड्यामुळे तो आलेला आहे मग त्यांच्याकडे येताना कसा येतोय हरी चक्र गदा घेऊन 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 हाती चक्र गदा घेऊन हाती उभे आचे त्यांचे द्वारी उभे आचे त्यांचे उभे असे त्यांचे द्वारी उभे असे त्यांचे द्वारी लक्ष्मी कामारी लक्ष्मी कामारी लक्ष्मी कामारी लक्ष्मी कामारी रे चला
आता पुढं काय काय पंचवादी आणि काय काय सगळं लटांबळ म्हणतात मी फळवालो एकेरीत. आता मला सांगाय वाटतंय काय वैष्णवांचं देत आहे त्या कुळाचा नाश होतोय कशामुळं? आता देव चक्र गदा घेऊन हरी चक्र गदा हत्यार घेऊन येतोय, लक्ष्मीला बरोबर घेऊन येतोय, पुन्हा रिद्धी सिद्धी. मग यमबोरी सांगायला आलं तिकडे जाऊ नका, कारण एकाचा शात आहे तो म्हणतो कुठं जायचं घंटगुडी करतावा त्या इनामात जावा. गड्यांना जसं सांगतोय तसं त्या यमाला सांगताना स्वतः देवता यम काय सांगतोय, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. म्हणून संत पूजा ज्याने केली ठाणी काळाचे उठविली तर उठली. संत पूजेचे महिमान ब्रह्मा विष्णू लोटक. संत पूजा ब्रह्मदेव विष्णू मिळतात. संत पूजा ज्याच्या घरी विठ्ठलाची फेरी. विठ्ठल तसा येतो. म्हणून म्हणा मध्ये चाल म्हणा आता कोण संत पूजेचे जडी केली. हरी संत पूजा जाने केली. 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 हानी काळाची उठविली. 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 संत पूजा जाचे घरी. संत पूजेचे महिमान. संत पूजेचे महिमान. आणि काळाचे उठवली. आणि काळाची उठवली. आणि काळाची उठवली. आणि काळाची उठवली. संत पूजेचे महिमान. संत पूजेचे महिमान. संत पूजेचे महिमान. विष्णू येती नमन.
ब्रह्मा विष्णू येती नमन ब्रह्मा विष्णू येती नमन संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान ब्रह्मा विष्णू ब्रह्मा विष्णु लोटांगना ब्रह्मा विष्णु लोटांगना ब्रह्मा विष्णु ब्रह्मा विष्णु ब्रह्मा विष्णु येती लोटांगना ब्रह्मा विष्णु येती ब्रह्मा विष्णु येती लोटांगना
विठोबार कुमारी टाळी वाजवा टाळी जय विठोबार कुमारी म्हणा सगळे म्हणा कुमारी कसा यादी मी आहे साधी लगीन असते त्यात सगळंच पपवायचं आहे हळद बिळद तसं थोड्या वेळात सगळी कामं घ्यायची त्याचं म्हणणं आहे काजाचं ते 2 अभंग बी झालं पाहिजे पुन्हा सगळं करून घ्यायचं खेळी मेळीत आता काय सगळं अवघड आहे की कीर्तनं मी मागं घेतो त्याबद्दल म्हणून असा अभंग आहे संत पूजा ज्याने केली त्याने काळाची चोरी संत पूजेचे महिमान ब्रह्मा विष्णू येथे लोटांगण संत पूजा ज्याच्या घरी तेथे विठ्ठलाची फिरी तुका म्हणे गरुड ध्वजा बहु आवडे संत पूजा असा अभंग आहे का सगळ्यांनी आपल्याचा ठिकाण होऊन 7 वर्ष पूर्ण झाली अजून तेवढे म्हणायचे लोक नसतात आता उगाच आत भरती याच्यात एरवी जरा गैरहजेरी असत्या माझ्यावर सगळा प्रवाह येते कुठं काय चालतंय कुठं म्हणजे तेवढ्या पुरतं त्याच्यात मागणं कोणी येत नाही तसं करू नका रेग्युलर जावा म्हणजे महत्व आहे नित्यनेम आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ याजोडी एक कोठून झालं पाहिजे आणि आपण ठरल्याप्रमाणे जे आपलं पायीवारीचं त्याचं तुम्हाला मी द्यायला तयार आहे प्रत्येक आठवड्याला घ्यायचं आहे तुमचं झालं की आमचं झालं की तुमचं असं सगळी प्रकरणं आली पाहिजे तर उद्या इचलकरंजीचं नाव फडावर आहे नाही तर काय उपयोग इचलकरंजी दाबून त्या आपण म्हणा इचलकरंजी तो मी म्हणत्याला म्हटला असं म्हणू नका तयार व्हावं त्यांना दाखवले प्रकरणं कसे दाखवल्यात पाहिजे पासनं काय काय प्रत्येक कुठलं प्रकरण आहे ते सगळं तयार केलेलं आहे त्याबद्दल तयार व्हा आज नाही उद्या तुम्ही मल्हारपणाच्या वारीला गेला तर बाबा आई तयार इचलकरंजी काय तर चालू आहे असं व्हावं ही त्याच्यावर मागणी आहे म्हणून तुकोबार आहे म्हणतात तुका म्हणे गरुड ध्वजा बहु आवडे संत पूजा त्यांना आवडते आणि आज आवडते आणि तुम्ही केला कामामध्ये काम सगळं पूर्ण झालेलं आहे त्याचं 2 आपण काढायचं होते आणि कीर्तन लागलो म्हणा शेवट कोण म्हणतंय शेवट म्हणा तुका म्हणे गरुड ध्वजा 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 तुका म्हणे बहु आवडे गरुड ध्वजा बहु आवडे गरुड ध्वजा संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान बहु आवडे गरुड ध्वजा बहु आवडे गरुड ध्वजा
संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान ब्रह्मा विष्णू लोटांगण ब्रह्मा विष्णू लोटांगण संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान ब्रह्मा विष्णू लोटांगण 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 पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान